आणि ह्या एखादी लाईन असेल तर ती लहान असेल किंवा म्हणजे या लाईनपासून आपण जर सुरुवात केली लाईफ लाईन तर ती किती मोठी पाहिजे. लाईफ लाईन ॲक्च्युली खूप वेळा असं होतं ना की लोकांना असं गैरसमज असं की लाईफ लाईन शॉर्ट म्हणजे लाईफ शॉर्ट आहे. हां, परंतु ते तसं नसतं. नसतं. ॲक्च्युली लाईफ लाईन शॉर्ट असून खूप जास्त लाईफ असलेले लोक असतात. म्हणजे असं असतं का आपल्याला मोजता येतं का असं. म्हणजे मी वाचलेलं की एवढं म्हणजे इतकी वर्ष इथपर्यंत गेलं तर ते 80 वर्ष. वाचता येतात नॉर्मली, परंतु असे काही जसं मी मगाशी म्हटलं की मॉडिफाईड हँड असतात ज्याच्यामध्ये काही लोकांचे लाईफ लाईन अतिशय शॉर्ट असतं आणि त्यांचं लाईफ खूप मोठं असतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला त्याची फेट लाईन पण बघायची त्याच्या बाजूची. हां, आणि जर त्याची फेट लाईन जर का आपण जर ऑब्झर्व केली तर आपली फेट लाईन किंवा आपलं जे भाग्यरेषा आहे ती कधी आपल्या लाईफच्या पुढे जाऊ शकत नाही. मग जर आपलं समजा फॉर एक्झाम्पल जर का लाईफ छोटं आहे आणि तुझी भाग्यरेषा खूप जास्त दाखवते की अनेक वर्ष पुढे भाग्य आहे किंवा तुम्ही जॉब करणार आहात किंवा तुम्हाला पैसा येणार आहे, तर हाऊ इज इट पॉसिबल जर तुमची डेथ असेल अगोदर तर. सो लाईफ लाईनच्या पेक्षा जर फेट लाईन मोठी असेल तर यू विल लिव्ह लॉंगर असं होण्याची शक्यता मॅक्झिमम असते. आणि मी ऑब्झर्व केलं खूप वर्ष मी ॲज अ कॉलेज प्रोफेसर होतो त्यावेळेस साईड बाय साईड मी पामिस्ट्री करत होतो. तर माझे कलिग होते आणि त्यांचा हात मी बघितला, म्हणजे त्यांनी मला दाखवला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लाईफलाईनप्रमाणे जर बघायला गेलं असतं तर त्यांचं एज 36च्या पुढे जाणं कठीण होतं. परंतु त्या मला त्यांच्या वयाच्या 56 वर्षी भेटल्या आयुष्यात परत आणि आत्तासुद्धा त्या आहेत हयामध्ये. हयातीत. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की लाईफलाईन शॉर्ट आहे म्हणजे लाईफ शॉर्ट नाही झालं. हे ते एक्झाम्पल तसं तर मला माहीत होतं, परंतु हे एक्झाम्पल प्रूव्ह करणारं होतं. आणि काहींच्या हातामध्ये लाईफलाईन जी असते त्याच्यामध्ये तुटकपणा असतो, तुटलेली असते. त्याच्यावरून आपल्याला कळतं की नॉर्मल काय त्याच्या आयुष्यात घडणार. हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना की लाईफलाईनचे शॉर्ट असणं आणि तरीसुद्धा लाईफ असणं हे रेअर केसेस आहे. युजली आपल्याला लाईफलाईनच्या लेंथप्रमाणे जसं तुम्ही मगाशी बोलला की 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष हे आपण बघत असतो. आणि लाईफलाईन आपली मणिपूर बंधनापर्यंत जर पोचत असेल तर आपण 100 इयर्स मानत असतो त्याला. आणि त्याप्रमाणे आपल्याला ते वयाचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. मग ती तुटलेली वगैरे अशी असली तर त्याच्यात तुटलेल्या लाईफ लाईन जर असेल तर त्याच्यामध्ये त्या काळात तसे प्रॉब्लेम येत असं. मग आपल्याला ओव्हरऑल हाताचा अभ्यास करून बघायला लागतं की बाबा ह्याला त्यावेळेला काय प्रॉब्लेम येऊ शकतात. साधारण शनीचा प्रॉब्लेम असेल तर ऑपरेशनची शक्यता असणं किंवा ॲक्सिडेंटची शक्यता असणं असं असतं. आणि लाईफलाईन कधी कधी तुटलेली असते आणि ती पुढे जोडलेली असते परत. मग त्यावेळेला आपल्याला दोन्ही हाताचा अभ्यास करून बघावं लागतं की ॲक्च्युली दोन्ही हाताप्रमाणे एक्झॅक्टली काय आहे. ती लाईफलाईन जर का कट होऊन जर का आतमध्ये जर का वळली असेल आणि जर का दुसऱ्या हातात ती कट झाली असेल तर त्या माणसाची त्या ठिकाणी डेथ असते. तेच मला विचारायचं होतं की एखादा अकस्मात किंवा अपघाती मृत्यू दिसतो का. तो अपघाती मृत्यू असतो त्याच्यामध्ये, म्हणजे ती कट झालेली असते. आणि कधी कधी असं होतं की ती वळत नाही, परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये जो गॅप असतो आणि जर सेकंड हातात आपण बघितल्यावरती आपल्याला दिसतं की ओके ह्या व्यक्तीचं याच्या पुढे जगणं कठीण आहे. पण शनीमुळे जे ॲक्सिडेंट होतात ना तर खूप वेळा असं होतं की काही क्लायंट माझ्याकडे येतात तर त्यांचे ॲक्सिडेंट मला दिसत असतात पुढे होणार आहेत. पण ते अवॉर्डेबल पण आहेत, असं नाही की कुठलंही हार्ड अँड फास्ट आहे. त्याच्यामध्ये शनीचे मंत्र जर आपण केले आणि आणखीन काही मी साधना सांगतो तर तुमचा इंटेन्सिटी बरीच कमी होते. ॲक्सिडेंट होणारच नाही असं नाही, पण जो सिव्हिअर होणार तो आपला लेस सिव्हिअर होऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे एक फॅमिली आली होती काही दिवसापूर्वी आणि भीमाशंकरवरून म्हणजे लांबून लांबून महाराष्ट्रात माझ्याकडे येतात लोक. तर भीमाशंकरवरून आले होते, तसं जवळच येते. आणि त्या मॅडमचा हात बघितला मला लक्षात आलं की शनीची प्रचंड बाधा आहे त्यांना. आणि मी त्यांना असं म्हटलं की मॅडम तुम्हाला ना वारंवार ॲक्सिडेंट होतात आयुष्यामध्ये आणि ह्याच्या पुढेही प्रचंड त्रास दिसतोय मला. तर मी तुम्हाला काही मंत्र सांगेल तुम्ही कराल का. तर त्याने थोडं हसण्यावर नेलं. ते म्हटलं की हां सर आता काय असं यूट्यूबला खूप काय काय बघत असे काय काय करत असे, तुम्ही एक द्या तेही मी करीन. तर म्हटलं मॅडम मी असं कधी देत नाही, कारण मंत्रांचा उपवास तुम्ही करणार आणि मी तुम्हाला देईन असं होण्यातलं नाही. ते आध्यात्मिक गोष्टी आहेत आणि त्या मी देऊन पापात सहभागी होऊ नाही शकत. पण मला काहीतरी दिसलं म्हणून मी तुम्हाला मंत्र सांगतो एवढं नक्की. तर मला त्यांच्या हातामध्ये 2 वर्षांनी फार सिरियस ॲक्सिडेंट दिसत होता. आणि त्याच्या अगोदरही त्यांचा एक खूप सिरियस ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे मिस्टरांच्या बाईकवरती ते पाठी बसले आणि बाईक खड्ड्यातून आपटून गेल्यावरती त्या उडल्यावरतून आणि त्या तोंडावरती खाली आपटले आणि त्यांची पूर्ण चेहऱ्याची सर्जरी करायची वेळ आली होती. तो
त्यांना मी म्हटलं, त्यांना तो सिरियसनेस जाणवला आणि मग त्यामुळे की ठीक आहे, नाही नाही सर, मी थोडंसं मी तुला बोलून गेले, पण नाही तुम्ही सांगा, मी करीन. तेव्हा मी त्यांना काही मंत्र दिले आणि आय होप की शी विल सर्व्हाइव्ह. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.